नमस्कार, मी उर्मिला कवडी डिझाइनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज तुम्हाला याची वाली डिझाइन दाखवणार आहे. तर बघा, हे काठ घेतलेलं आहे. तर बघा, याची उंची आहे. आपण छोट्याशा काठापासून खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहे. तर बघा, याची उंची आहे 14. तर बघा, मी इथं अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि इथं ब्लाऊज पीसामधलं पण कट करून घेतलेलं आहे. तर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5.5. मोंढा घेतलेला आहे 5.5 आणि हे 34 साईजचं आहे. हे प्रिन्स कट मी कट केलेला आहे. समोरचा भाग कट करून घेतलेला आहे, म्हणजे शिवून पण घेतलेला आहे. आणि इथं घेतलेलं आहे 5.5. तर इथं असं थोडंसं आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे झोळ वगैरे फुगा वगैरे पडत नाही बाईज वाढल्याच्या नंतर आणि घातल्याच्या नंतर पण. असं आतमध्ये घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. या पद्धतीने मी प्रत्येक ब्लाऊजला सेम असंच करीत असते. इथं 1.5 इंच घेतलेला आहे. आपली घडी आहे 10.5ची. 8.5 वर फिटिंग आहे आपल्याला आणि 2 इंच किंवा 1.5 इंच तुम्हाला याच्यामध्ये मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. तर मग मी इथं 2 इंच घेतलेलं आहे. इथं घ्यायची आहे गळ्याची रुंदी 2.25. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता. आणि इथं गळा घ्यायचा आहे उंचीला आपल्याला 10. तुम्ही 10.5 पण घेऊ शकता, 8.5, 9 पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5, कारण इथं खोलून गळा येईल मग एकदम सुंदर असा. आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा. तर बघा, बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला आधी असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथं आपल्याला इथं आत बाहेर आपल्याला 1 ते 1.25 इंच बाहेर यायचं या पद्धतीने, असं इथं. आणि मग आपल्याला असा इथं असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने गळ्याला. तर बघा, आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, करून घेतलेला आहे. तर बघा, असा गळ्याचा आपला आकार झालेला आहे. तर आता आपल्याला इथं ब्लाऊज पीसाचं कापड घ्यायचं आहे आणि सोयीचं टाकून घ्यायचं आहे. तर बघा, आपण हे कापड असं ठेवून घेतलेलं आहे. मी इथं जॉईंट देऊन घेतलेला आहे. हा जॉईंट असा वरून आला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण शिवू आतमधून जाईल हा. तर बघा, असा ठेवून घ्यायचा आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे कापड इकडे तिकडे सरकणार नाही. तर चला, आता आपण याला पिना पॅक करून घेऊया. तर बघा, मी पिना पॅक करून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. इथं सुई थांबून परत अशी टीप मारून घ्यायची, परत इथं सुई थांबवायची आणि अशी टीप मारायची, म्हणजे कोपरे वगैरे व्यवस्थित पडते. आणि इथून अशी अर्धा इंचाला अशी टीप मारायची आहे. मी कंबरपट्टी वगैरे लावित नाही. तुम्हाला कंबरपट्टी लावायची असेल तर तुम्ही फक्त इथं टीप मारून घेऊ शकता आणि कंबरपट्टी लावू शकता. तर बघा, आता आपण अशी टीप मारून घेऊया. तर बघा, आपण आता ही अशी गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आणि कमरेला पण टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ह्या पिना काढून घ्यायच्या आहे आणि ह्या आतमधला आपल्याला असा गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता ही टीप कापून घेतलेला आहे आतला गळा. आता याच्यावर आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटाला सोपं जातं आणि फिनिशिंग सुद्धा एकदम सुंदर अशी येते. तर आता हे कट मारून घेऊया छोटे छोटे, आणि जी शिलाई मारलेली आहे आपण ती जपून आपल्याला कट मारून घ्यायची आहे. तर बघा, छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे. तर इथून जी आता ओपन जागा आहे तिथून आपल्याला असा हात घालून इकडचा भाग आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी फिनिशिंग हाताने देऊन घ्यायची आहे, नीट सरळ करून. तर बघा, हाताने एकदम असं सुंदर असं काढून घेतलेलं आहे, किनार वगैरे अशा हाताने. तर बघा, इथं पण तसंच काढून घेतलेलं आहे. तर आता आपण याला अशी टीप मारून घेणार आहोत गळ्याला एकदम कडाकडाला. अशा पद्धतीने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कडाकडाला, आणि इथं पण एक अशी बारीक कडाला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, गळ्याला पण अशी टीप मारून घेतलेली आहे आणि इथं कमराला पण टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, कॅनव्हास न घालता किती सुंदर असं आपल्या गळ्याची फिनिशिंग आलेली आहे या पद्धतीने, मस्त. तर आता या साईडने असं कापड उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि आता हे सगळ्या बाजूने असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने.
अशी परत आपल्याला इथं कमराला एक अजून टीप मारून घ्यायची, याच्यावरती 10 इंच वर, आणि उरलेलं कापड हे ब्लाऊज पीसातलं कट करून टाकायचं आहे. बघा टीप मारून झालेली आहे साईडची. या पद्धतीने अशी टीप मारून घेतली आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे. तर बघा आता हा काठ घ्यायचा आहे आपल्याला, आणि या काठाचे थोडेसे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशा याच्यावाल्या प्लेटी पाडत जायचं आहे. या बघा या पद्धतीने असे. तर बघा मी अशा प्लेटी मारून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला ह्यो गळा घ्यायचा आहे म्हणजे ब्लाऊजचा, आणि इथून आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे या पद्धतीने. तर बघा अशी इथून ह्या कोपऱ्यापासून आपल्याला अशी इथं लेवल धरायची आहे, आणि इथं गळ्याची. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी लेवल धरून अशी टिप मारीत चालायची आहे. तर बघा आपली कंप्लीट ह्या कोपऱ्यापर्यंत बसलेली आहे. आता आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे, आणि आता आपल्याला ह्या प्लेटी अशा ज्या आहे त्या आपल्याला हाताने अशा सव्वान करून घ्यायच्या आहे. तर बघा अशी सव्वान केल्याच्या नंतर आपल्याला अशी टिप मारीत मारीत इकडे यायचं आहे. या पद्धतीने अशी हाताने प्लेटी सेट करायच्या आहे आणि टिप मारीत चालायचं आहे. तर बघा मी अशी पण टिप मारून घेतली आणि अशी पण टिप मारून घेतलेली आहे. आता आपण थोडंसं कट करूया, इथं खाली लेवल करून घेऊया. खालचा कपडा आपल्याला बघून कट करायचा आहे. तर बघा इथं कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा खडूने अशी मार्किंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला अशी इकडून उमटून घ्यायची आहे. तर बघा इकडून उमटून घेतलेली आहे. तर इथं थोडंसं कट करूया आपण हे कापड. तर बघा आता आपल्याला अशी ही पहिले अशी लेस लावून घ्यायची आहे. मी धागा चेंज केलेला आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला अशी लावून घ्यायची आहे. तर बघा इथं कट करून घ्यायची आहे या पद्धतीने, आणि समोर येऊन असं परत आपल्याला रिटर्न अजून याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे पक्का अशी आणि सव्वान अशी लेस लागल्या जाते. तर बघा अशी लावून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथून ही लावून घ्यायची आहे या पद्धतीने अशी. तर बघा ही पण पॅक करून घेतलेली आहे आता. तर बघा आता आपल्याला ह्या साईडने अशी लेस लावून घ्यायची आहे, आणि इकडून ही अशी लावून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने जी खालची ही आहे ही अशी आपली दबल्या गेली पाहिजे या पद्धतीने. हे बघा अशी. दाखव.
बघा ही पण लावून घेतली आणि ही पण लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा टक्स एकदम आपल्याला कोपऱ्याला इकडं मारून घ्यायचे, कारण ह्या लेसने आपल्याला इथं लावायला अशी अजिबात जागा नाही राहिलेली. तर आपण इथं मारून घेऊया या पद्धतीने छोटे छोटे. तर बघा या पद्धतीने. तर बघा इथं टक्स मारून घेतलेले आहे दोन्ही साईडनी. तर बघा मी इथे नॉट घेतलेली आहे, इथं चौकोनी कापड घेतलेले आहे. या पद्धतीने आपल्याला सारखे अशी लेवल धरून घ्यायची आहे. थोडेफार असे कोपरे असले तर आपल्याला कट करून घ्यायचे आहे लेवल मध्ये. आणि ही नॉट आहे ही आधी अशी मध्ये ठेवायची आहे या पद्धतीने. आणि हा कोपरा इथं घ्यायचा आणि हा कोपरा इथं घ्यायचा आहे. आणि आता अशी पलटी मारायची आहे आणि आता अशी इथं पक्की टीप मारून घ्यायची आहे. तर बघा इथं असं दोन्हीकडे एकदम पक्क करायचं आहे आपल्याला आणि उरलेलं आपल्याला हे कापड असं कट करून घ्यायचं आहे. तर बघा असं सुंदर आपलं वालं लटकन तयार झालेलं आहे. तर हे बघा मी दोन्ही करून घेतलेले आहे या पद्धतीने. तर आता आपल्याला इथून 2.5 इंचावरती इथं पक्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर बघा मी नॉट पॅक करून घेतलेली आहे. तर बघा एकदम सुंदर अशी छोट्याशा काठामध्ये आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे बिना कॅनव्हसची. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.